नमस्कार मंडळी. चला, आजची सुरुवात व्हायला लागलेली आहे. पावसाने सुरुवात झालेली आहे आणि गॅस टाकायला आपण आज काही गेलो नाहीये गॅस, कारण की 3 कांडा गॅस आहे. तर गॅस टाकण्यासाठी नाही गेलो. तर आज आलोय आपण सनसिटीमध्ये डॉट 9 वाजता म्हटल्याच्या नंतर आता बुकिंग कुठली वाजती आणि कुठली आपण घेऊन जातोय हे बघू. पहिली राईड आजची. चला मंडळी, शनिवारची सुरुवात झाली. आज रॅपिडोने दिली, ॲटो क्लिकरने उचलली रॅपिडोच्या. तर 300 रुपयाची राईड आहे, 300 काय तर आहे. चला बघू आता किती रुपयाची राईड आहे आणि किती वेळ लागला हा ड्रॉप सोडण्यासाठी. 8547. स्कॅनर पीछे है. स्कैनर डालो पीछे है रे। हाँ भैया, हाँ 375 होगा। हाँ. चला मंडळी, पहिली बुकिंग आपली अशाप्रमाणे ड्रॉप झाली. ॲपला दाखवले होते 341 रुपये. मीटर दादाने दिले 375 रुपये, म्हणजे 35 रुपये वाढले ह्या भाड्यामध्ये. पहिलं भाडं होतं 335 रुपये, 375 रुपये आपल्याला भेटले. चला बघू आता. हे आपण डी वाय पाटीलच्या जवळ आहे. डी वाय पाटीलच्या इथनं आपल्याला सेकंड राईड आपल्यासाठी कुठली पडणार आहे? पडेल का मोठी राईड? पाऊस पडतोय नॉर्मली. चला बघू आपण कुठली राईड आपल्यासाठी सेकंड बुकिंग नंबर दुसरी भेटली आपल्याला, छत्रपती शिवाजीनगर. चला बघू आता. छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन पडलेली आहे. ही कितीची रुपयाची राईड आहे हे बघू. आता पिकअपला चाललोय आपण. खरं मीटरनं बी अप्रुव्हल दिलेलं आहे त्यांनी तसं. बघू आता किती होतील नेक्स्ट राईड. मधले सेंड मीटरने नाही जायचं. लोकेशन टू लोकेशन ड्रॉप असेल. हो चालतंय. ओटीपी हॉस्पिटलचं लोकेशन आहे. ओटीपी 6100. टू 242 चालतंय. थंडी वाजायला लागली आहे आता. पाऊस पण कंटिन्यू पडतोय. बुकिंग वाजत नाहीये पण पाऊस आहे, बघून घ्या वाटलं तर. पण आपण बुकिंग असू आता नसू, तिथे एक चायचं दुकान आहे. चायचं ते चाय इथला लय क्वालिटी मिळतो. क्वालिटी. हॉटेलचं नाव आहे ढवळे अमृततुल्य. चला बघू एकदा एक चाय पिऊन. गरम गरम चाय. बघा राईटला आपल्या ढवळे अमृततुल्य आहे. काही गर्दी कंटिन्यू तिथं गर्दी असते. जायला तर जागा देतात का नाही काय माहिती. बघा कंटिन्यू गर्दी आहे, कंटिन्यू. सेवन 865. काय केलं बसवाल्याने? MP क्या कांड कर दिया. कांड नहीं पर खराब हो गई है, खराब. 105 रुपये. भावांनो, झाला हा पण ड्रॉप. आता पिकअप करून आलेलो आपण गोखलेनगरच्या इथं राजापूर कर्वेनगर साईडला आलेलो. चला तर बघू आता. ह्यांचं पेमेंट भेटलं आपल्याला फक्त 105 रुपये. 105 रुपये यांचे भेटले आणि आपल्याला उबेरकडनं भेटले 113 रुपये, म्हणजे एक 7-8
8-10 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले. चला बघू आता चाललोय आपण घरी. आता पाऊस भरपूर पडतोय पण जेवायला भूक लागली, शनिवार आहे. आता घरी जाऊ, जेवण करू आणि नंतर येऊ आणि बघू दुपारच्या नंतर किती होते त्यांना. किती हिरवंगार झालं. पाऊस 4 दिवस पडलाय फक्त. 4 दिवसांमध्ये किती हिरवंगार झालं. आणि मेन म्हणतो तर वायपर बघा, वायपर कसं पूर्ण पाणी साफ करते. चला भावांना जेवण करून आपण आता आलो होतो. 3:17 झालेले आहेत. तर आपल्याला पहिली बुकिंग पडलेली आहे पाषाण रुबा, पाषाणला पिकअप फिरते गार्डन पाषाण आता वाजले. चला बघू आता पाषाण नक्की किती रुपयाची आणि किती किलोमीटरला जाणार आहे. 6933. हॅलो 95 काय म्हणलं. 00. तीनशे 22 दाखवते. 22. 322. हे उघडतं. आणि आत्ताचे बुकिंग ड्रॉप झाले. आत्ताच्या बुकिंगमध्ये आपल्याला भेटले 11 किलोमीटरला 300 रुपये. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते. गॅस संपायला आलेला आहे. संपायला गॅस पंप गाठायला लागेल आपल्याला. चला बघू आता गॅस टाकतोय कुठल्या पंपामध्ये. बुकिंग तर वाचतं एक घेऊनच जाणार एवढी गॅरंटी आहे. पडली गॅस पंपाच्या जवळची गाय कोथरूड. गॅस पंपाच्या जवळचीच पडली बरोबर. आता आपण कोथरूड भुसारी कॉलनीमध्ये आलो होतो. भुसारी कॉलनीचा ड्रॉप झाले आपल्याला 111 रुपयाची परत पडली वारजे. चला बघू आता वारजेच्या पिकअपला आले. समोरच कस्टमर दिसतोय. तर वारजे कितीची होती, किती वेळ लागतोय हे बघू आपण. कुठे 0122. 104 रुपये दाखवले. 104. हा 104 आले ना. एक मिनिट कुठं ते असतं. झालं. हा. हिरवगार दिसतं बघा, हिरवगार. आता आपण आलेलो आहे बावधनच्या सीएनजी पंपामध्ये. आता ती होती खरी आर्मी एरियातली बुकिंग होती, त्यांना सोडलं. तसं येऊन बावधनच्या गॅस पंपात आहे. गॅस पंपाला 100% धरा 1 तास लागणार आहे एवढी गॅरंटी. आत्ता वाजलेले 5:48. आता गॅस टाकून बाहेर कधी येतं हे बघू आपण. ह्या वर्षीचं वाटायला लागलंय सीएनजी भरण्यामध्ये अर्ध पावसाळ्यात तर सीएनजी भरण्यामध्ये जाणार असं वाटायला लागलं. लाईन आहे बघा फक्त काय आहे बघतो ती. पंप आहे तिकडं लाईन गेली, इकडनं अशी CL कुठलं काय काय करून गेली काय माहिती. सीएनजी भरण्यासाठी गॅस पंपासाठी अर्धा तास 1 तास. आता किती वाजले तुम्हाला म्हणलेलं मी की 6:14 झालेत. आता आपण बोललं तर 1 तास होतो का नाही सीएनजी पंपमध्ये हे बघू आपण. इथला पंप मला तर असं वाटतंय की वातावरण बघण्यावरनं लय स्लोली काम करतो. लय पंपाचं काय माहिती नाही मला. इथं फक्त 2 या 3 गाड्या, 3 गाड्यांच्या ह्याच्यावर 3 गाड्या घेतल्या जातात. ते कशा घेतल्या जातात हे माहिती ना, पण लय स्पीड हळू चालू आहे सध्याला. तर तुम्ही बघा ना किती गॅप आहे. किती गॅप फक्त कव्हर करण्यासाठी गाड्या पुढे घेतल्या जातात बघा. आता ही गॅप बघा किती गॅप असेल. लय 2 ते 3 गाड्या. 6:48 म्हणजे 5:48 इथं आलेलो आपण. 2 मिनिटं बाकी आहेत आणि 4 गाड्या पुढे आहेत. आरामात आपण बरोबर त्या टायमिंगलाच 1 तास कंप्लीट झाल्याच्या नंतरच गॅस पंपावर गॅस भरायला भरतोय. म्हणजे 1 तास
कम्प्लीट लागतोय गॅस पंपासाठी. पण असं म्हणू शकतो की पुण्यामध्ये CNG चे मारामार. त्याचं कारण काय आहे की CNG साठी एक तास वेटिंग करायला लागायला लागलाय, 1 तास कम्प्लीट. त्याला भरू पहिला गॅस आणि बघू आता धंद्याचं काय आहे काय नाही. तर की अर्धा तर मुडीतच खतम होतो, नंतर काय होणार आहे काय माहिती. तर सांगायचं तर राहून गेलो, आपला पूर्ण CNG खतम झालाय, पूर्ण टाकी मोकळी. आता बजाजची BS4 आहे, BS6 आहे, सॉरी BS6 आहे. BS6 मध्ये पूर्ण टाकी मोकळी झाल्याच्या नंतर किती रुपयाचा गॅस बसणार आहे बघू आपण आता. 436 झाला गॅस बसला आपला फर्स्ट टाइम. 431 रुपयाचा गॅस बसला. चिवतापणाचा रोड बनवलाय काय माहिती, बँक पेंचरनीच बनवलेला दिसतो हा रोड मला तरी. चला जाऊ दे ते. आपल्या गाडीत गॅस बसला कम्प्लिटली 431 रुपयाचा. विचार करा, 431 रुपयाचा गॅस बसलाय रिक्षामध्ये. चला बघू आता धंदा किती होतोय काय माहिती. होतो तर इथं पाणीपुरीवाले दिसले, जय महाराष्ट्र म्हणून. तर आपण आता पाणीपुरी खातोय, पाणीपुरी म्हणतोय, भेळपुरी मसाले काय म्हणतात त्याला, ओल्ली वेळ खातोय. आपल्याला जास्त एवढं खात नाही आपण बाहेरचं. चला भावांनो, एवढ्या वेळ बसून आपल्याला आत्ता भेटली सेंगा रोड आनंदनगर. चला आनंदनगरला तर जाऊ, त्याच्या पुढं काय जाईल कुठं नाही काय माहिती नाही, पण आनंदनगरला तर चालले आता आपण. 402. बालेवाडी वाजते, पण कुत्र उचलायला तर नाही. कुत्र बालेवाडी ती 17 किलोमीटरची बालेवाडी आहे. स्टेडी 4115. जायचं बी कुठे खरं तर U-टर्न मारून कमीच पडणार आहे ती. भावांनो, कधी येईल आपल्याकडे अशी गाडी काय वाटतंय तुम्हाला? काय जिंदगीमधलं. घरी आलो होतो आपण. घरी आल्याच्या नंतर टोटल बघू अमाऊंट 385 रुपये. कुठे 385 रुपये. ओलाचा पर मार्केटच गेले, अटकलीकर गेल्यापासून तरी. उबेर दादा काय दिले, उबेर दादाने 661. चांगले 661 रुपये. तरी रॅपिडो दादाने काय दिले की मी आता ॲटोक्लिकने 1-2 राईड तर उचलले मला आठवते. त्याच्यावर 583 रुपये दिल्यात रॅपिडोनी. तशाच प्रकारे झालाय परत आजचा धंदा 1600 रुपयाच्या घरात. धंदा पूर्ण मला वाटायला लागला हा कमी आहे. त्याच्यातले किती 400 रुपयाचा तर गॅस गेलेला, मायनस 400 रुपये, 430 रुपयाचा गेलेला तसा. आणि 100 रुपये खाण्यासाठी गेले. ते बघायला गेलं तर 1000-1100 रुपये टोटल रिक्षावाला पावसाळ्यामध्ये कमवते. तर आता उन्हाळा आणि हिवाळा आल्याच्या नंतर रिक्षावाल्याचे काय हालत होणार आहे हे बघण्यात इंटरेस्टेड आहे मी.